थोडा वेळ राहू द्या. फुलं नाराज व्हायला नको. नसरे लुटिता नसरे लुटिता मागे बहुता जनी जुनाट हे खानी उघडली सिद्ध महामुनी साधक संपन्न तीही हे जतन केले होते. पायाळाच्या गुणे पडले ठाऊके जगा पुंडलिके दाखविले. सिद्ध महामुनी साधक संपन्न तीही हे जतन केले होते. तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा आलिया कपाळा थोडे बहु. सिद्ध महामुनी साधक संपन्न तीही हे जतन केले होते. विठाला नसरे लुटिता मागे बहुत. आता आवाज प्लेन कर बाबा थोडासा काता. नसरे लुटिता मागे बहुता जणी जुनाट हे खानी उघडली. सिद्ध महामुनी साधक संपन्न तीही जतन केले होते. अभंग तुकोबारायांचा 4 चरणाचा नेहमी श्रवण करणारे आणि सुज्ञातले सुज्ञ असणाऱ्या श्रोत्यांच्या लक्षात येईल अभंगाचा मतितार्थ काय आहे तो आणि अभंगाचं प्रयोजन काय. ज्या भूमीमध्ये आपण या ठिकाणी सप्ताहाच्या निमित्तानं बसलेलो आहोत आणि ज्यांच्या सानिध्यामध्ये हा कार्यक्रम चालू आहे
त्या संदर्भाला घेऊन थोडासा मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आल्याच्या नंतर मगाशी धर्मराज दादा असतील, बाप्पू असतील, आम्ही सर्व महान विभूतींच्या दर्शनाकरता गेलो होतो समाध्यांच्या. रावजी बाबांपासून पहिली परंपरा सुरू झाली. त्याच्यानंतर श्यामनाथ महाराजांकडे परंपरा आली. श्यामनाथ महाराजांच्या नंतर ती आत्माराम महाराजांकडे आली. आत्माराम महाराजांच्या नंतर ती श्रीराम महाराजांकडे आली. श्रीराम महाराजांच्या नंतर ती गोकुळदास महाराजांकडे गेली. गोकुळदास महाराजांच्या नंतर ती आमच्या रामदास काकांकडे आली आणि रामदास काकांच्याकडे गेल्याच्या नंतर ती धर्मनाथ दादाकडे आली. क्रम बरोबर झाला का चुकला काही? हां, नाही, सहज मगाशी सांगितलं ते ध्यानात ठेवलं होतं. मला वाटतं रोज दर्शनाला येणाऱ्यांचाही क्रम अजून ध्यानात नसेल. हा पैकी मी मगाशी धर्मदादाला बोलवलं. मी कीर्तन म्हणून नाही, एक माझीही जीवनातलं एक प्रमाण होतं. मी मगाशी बाप्पूंना दिले बरं का, कारण कितीतरी वर्षांपासून, कारण धर्मदादा असतील, काका असतील, आमच्या संस्थांवर सुद्धा आलेले आहेत. 10-15 वर्षापूर्वी कांची सेवा तिथं झालेली आहे आणि बऱ्याच दिवसांचा योग या ठिकाणी येण्याचाही माझाही तो जुळत नव्हता. अथवा महाराजांची, श्यामनाथ महाराजांची त्याच्यामध्ये आशीर्वाद मला कमी पडत असेल माझ्या हिशोबानं, म्हणून होते बहुत दिवस आर्त वागविले, आज अकस्मात फळ देऊ आले. पण तिथे थोडासा शब्द बदल करावा लागेल. दृष्टी श्रीहरीची नाही, महापुरुषांची देखील पाऊले, घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले हो, धन्य ही आनंदाची. हा एक सिद्धांत. चला, पैकी दुसरं कारण मी सांगतो. मी मुद्दा घेऊन थोडासा चालवतो आज. आता काढावं मला वाटतं, हार नाही का? आणि मला वाटतं धर्मराज दादा तुम्ही जर बसले तर जरा आणखीन बरं वाटेल मला. या इकडं. कारण अध्यात्माच्या जीवनामध्ये धर्म हा स्थिर असावा. आणि म्हणून धर्मो रक्षति रक्षित. बोलायला आज फोकळ. मला फक्त आता टायमिंग द्या काका महाराज, किती वाजता सोडायचे एवढं सांगा फक्त. एक दुसरा मुद्दा. मी इथलंच भांडवल घेतो आणि इथंच पीठ मळून तुम्हाला खाऊ घालतो, एवढं ध्यान ठेवा. मी मगाशी सहज दादांना विचारलं, म्हणजे दादा हे 10वंच वर्ष का? रावजी बाबांना किती वर्ष झाले असतील, किंवा श्यामनाथ महाराजांना? याचं कारण सांगतो महाराज. ज्या ज्या वेळेला मी जातेगावला कितीतरी वर्ष काल्याच्या कीर्तनाला आहे आणि तिथे श्यामनाथ महाराजांची आरती ही दर काल्याच्या कीर्तनात गायली जाते. बापू बरोबर आहे की नाही? मग ही 10 वर्षाचीच नाहीये. मी जवळजवळ 40 वर्ष जातेगावला येतोय आणि श्यामनाथ महाराजांची आरती तर मी दरवर्षीच ऐकतोय. मग 10च वर्ष कशी? आणि म्हणून दादांनी मगाशी सांगितलं, गोकुळदास महाराजांना 10 वर्ष झाली, त्यांची ही 10वी पुण्यतिथी आहे त्यांना. म्हणून रावजी बाबा महाराज, श्यामनाथ महाराज, आत्माराम महाराज आणि श्रीराम महाराज ही 4 महापुरुष हे 10 वर्षाच्या बेरजीत नाहीत. बरोबर आहे ना सिद्धांत? तिथून मागे. आणि मग या सप्ताहाशी निगडीत किती राहिले? गोकुळदास महाराज, त्यांना तुम्ही दास महाराज म्हणतात ते. गोकुळदास महाराज राहिले, आमचे काका राहिले,
आणि धर्मराज दादा राहिले. किती राहिले? उत्तर द्या मला तुम्ही. हे समीकरण मी माझ्या बुद्धीनं मानतोय, तुम्हाला कितपत पटतंय तेवढं मला सांगा. आणि अभंगामध्ये शब्द तिही आहे. तिही म्हणजे तिघे जण, तिही अथवा त्यांनी. हे कोणी जतन केलंय? पहिलंचे चरण आहे महाराज, ते पहिलं चरण जाते चौघांकडं. रावजी बाबा, आत्माराम, श्यामनाथ महाराज, आत्माराम बाबा आणि श्रीराम महाराज. न सरे लुटिता मागे बहुता जनी, जुनाट ही खानी उघडली. ही खान उघडून देण्याचं काम या 4 महापुरुषांनी केलं आणि ते जतन करण्याचं काम गोकुळदासजींच्या नंतर या तिघांनी केलं. विठाला विठाला. मी सांगतो, एवढा मी शहाणा नाही. मी अध्यात्मातले सिद्धांत सांगतच बसत नाही मी तुम्हाला. हो, आता रामायणात जर गेलं तर तुम्हाला रामायणातला पहिला महामुनी शोधावा लागेल. विश्वामित्र महामुनी ज्ञानी चौपाई आहे. विश्वामित्र कोण आहे? महामुनी ज्ञानी आहे. साधक कोण आहे? सिद्ध कोण आहे? मी म्हणतो मला पुराणातले सिद्ध आणि साधक माहीत नाही. तुम्हाला इथलं उदाहरण देतो. गोकुळदास महाराज सिद्ध पुरुष आहे, काका महाराज महामुनी आहे आणि त्याच्यातला जीवनातला साधक आमचा धर्मराज दादा आहे. आता हो, मार्ग दावून गेले आधी. दयानिधी तेण्याची बनते चालो जाता. तिही शब्द तिघांचा पुन्हा येतो. देवतीही बळे दरिला एकैकाचं याचं विश्लेषण करायला तुम्हाला अर्ध कीर्तन आपल्याला पाहिजे. ज्यांच्या आता याच्यातले 2 प्रकार आहेत महाराज. आपल्याकडे पहिल्या लाईटच्या ट्यूबलाईट असायच्या आणि बल्ब असायचे. ट्यूबलाईट आणि बल्ब असायचे. बुद्धी कशी आहे प्रत्येकाची हे सांगतो. बटन ऑन केल्याबरोबर बल्ब लागतो आणि बटन ऑन केल्याबरोबर ट्यूब लागत नाही. ती 2-3 बाऱ्या तरी काय घेते? नाही, झटके घेतेच ती लगेच. ती एकदम प्रकाश पाडीत. अशा बऱ्याच जणांच्या बुद्धी आहेत. काहींच्या इशारा झाल्याबरोबर बल्ब पेटतात, पण काहींचे 2-3 झटके दिले तरी मग त्या ट्यूबांना कवर चेक करूनच पाहिली ट्यूब त्यांनी लगेच. विठाला एक मी सिद्धांत, मी पुन्हा हे रेकॉर्डिंग होतंय, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. सगळ्यांना माहिती, माझे जाते गावकरीच असतील, बाकीचे लोक असतील. मी कोणाच्याही स्तुतीला प्रिय मानत नाही, माझ्याही स्तुतीला मी कधी प्रिय मानत नाही. पण जे सत्य आहे त्या सत्याला नाकारता येत नाही महाराज. हा जो परमार्थाचा प्रवास आहे, ही कितवी पिढी आहे? 7वी आहे. ज्या जगद्गुरूंना जगद्गुरू म्हटलं जातं त्या माझ्या तुकाराम महाराजांच्या पिढीला फक्त एकच पिढी कमी आहे. हा, पुढच्या तुमच्या पिढी आहेत. मला मुलं आता मग अशी बापूनं भेटली, मुलं भेटली तुमची, हो, कैवल्य वगैरे ही भेटली. पण आत्ताच्या या अधिकृत परमनंट झालेल्या कंपनीतल्या कामांमध्ये एक कमी आता. बरोबर. दुसरी गोष्ट, महापुरुषही 7च आहेत धर्मराज महाराजांपर्यंत. मोजा तुम्ही. रावजी बाबा आहेत, श्यामनाथ महाराज आहेत, आत्माराम महाराज आहेत, श्रीराम महाराज आहेत, गोकुळदास महाराज, काका आणि धर्मराज दादा. किती झाले महाराज? हा सगळा जो खेळ चाललाय ना, सृष्टीचा सगळा 7तच खेळ चाललेला आहे.
चला तुम्हाला सिद्धाकडं महामुनीकडं नंतर येतो, पहिला साताकडं जातो. मी मगाशी सांगितले मी घरून काहीच आणलेलं नाही, इथलंच घेणार आहे आणि इथलंच तुम्हाला पीठ घालून खाऊ घालणार आहे. सात हा खेळ साताचा आहे सगळा. प्रांगण आहे ते भक्तीचं, रामकृष्ण हरी भगवंताचं विष्णूचं जप. आणि आपण जे संपूर्ण जीवनाची गणित सोडतो महाराज, ती सगळ्या गणितांमधला जर आकडा जर भगवंताचा अंक जर कोणता असेल तो साताचा आहे. पहा तुम्ही कसा तोही सांगतो. सप्ताह किती दिवसाचा? तुम्हाला हे जरा बोर जाते का ऐकायला? मी सासू सुनाच्या गोष्टी येतात मला. हा अरे महाराज, कोणत्या दुकानावर गेल्यावर कोणता माल विकावा एवढं तरी थोडंसं ज्ञान आपल्याला पाहिजे ना महाराज. थोडंसं खाणारा कसा आहे तसं वाढावं ना त्यानं. आवाज येतो याच्यात, आवाज येतोय ना? मी बापूलाही माहिती आहे, मला जेवायला नाही दिलं तरी चालतं, फक्त पंखा पाहिजे, वाऱ्यावरचा गडी हा. असो चला विनोदाचा भाग. काय सांगत होतो मी तुम्हाला? सात. आता याच्यातली सुशिक्षित मी आज सगळ्यांच्या टुबा पेटून देतो पटापट. सुशिक्षित आहे त्यांनी मला पटापट सांगायचे. साताचा पाडा म्हणून दाखवा पोरांनो. 7 1 बस. अंक भगवंताचा येतो. 7 1 7, 7 दुणे 14. सप्ताह किती दिवसाचा आहे? सप्त म्हणजे 7 आणि आहा म्हणजे दिवस, म्हणजे 7 दिवसाचा सप्ताह. 14 7 दुणे. माझ्या भगवंताचा जो सप्ताह चालतोय, ज्या भगवान विष्णूचा अवतार आहे, मग ते कच्च मच्छ वराह नरसिंह वामन परशुराम राम पांडुरंगापर्यंत लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग, इथपर्यंत अवतार सगळे महाविष्णूचा. बरोबर. 14 7 दुणे. भगवान राम वनवासाला गेले किती वर्ष? भगवान रामाचा त्याच्या अगोदरचा अवतार परशुरामाचा किती वेळेला पृथ्वीने क्षत्रिय केली? सात्विक. खालच्यांचा कोणताच पाठ नाही, हे सगळी कॉफ्या करून पास झालेली दिसतात. 7 चोक 28. ज्याच्या नावाने सप्ताह चाललाय तो विटेवर कधीपासून उभा आहे? युगे 28 विटेवर उभा. 7 चोक 7 5. आता हा इथे थोडासा तत्वांचा वेध आहे, तत्वांचा मेळ आहे. इथे 35 तत्वांचा, काहींचा 36 तत्वांचा आहे. ही प्रत्येक असणाऱ्या दार्शनिकांची मत वेगळी आहेत. 7 सक 42. जो भगवंताच्या 7मध्ये आला, ज्यानं 7 सक, 7 सक म्हणजे षड्रिपूंनाही ज्यानं आपल्या जीवनामध्ये काबूमध्ये आणलेलं आहे, त्यानं आपल्या मातृकुळाच्या 21 पिढ्या आणि पितृकुळाच्या 21 पिढ्यांचा उद्धार केला. 21 दुने 42. 7 7 49. आता हे श्रीमद भागवतामध्ये जा. ज्यावेळेला दितीच्या पोटामध्ये तिनं इंद्राचा सूड घेण्याकरता मला एखादा पुत्र प्राप्त व्हावा म्हणून पयोव्रत केलं होतं, आणि तो पोरगा जर जन्माला आला तर इंद्राला माहिती होतं का माझं राज्यही जाणार आणि तो मला मारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दितीच्या गर्भामध्ये इंद्रानं सूक्ष्म रूपानं प्रवेश केला आणि दितीच्या गर्भाच्या त्याने 7 तुकडे केले. पुन्हा ते रडायला लागले म्हणून त्यांना सांगितलं रडू नका, रडू नका. पुन्हा त्यांचे 7चे 7 तुकडे केले. 7 7 49. श्रीमद भागवताचा मी पुरावा तुम्हाला देतोय. आणि ते जे 49 तुकडे झाले, मारुद, मा म्हणजे नका, रडू नका, म्हणून त्यांचं नाव मरुद्गण पडलं. आणि ते देवांच्या पंक्तीमध्ये 49 जण जाऊन बसले. 7 8 56. हा अंक माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी घेतला. किती भाषांचा गौरव केला? 56 भाषेचा केला ते गौरव. 56 भाषेचा
56 7 9 63 मध्ये 2 अंक आले 6 आणि 3 दोन्ही अंक एकमेकाला अभिमुख आहेत का पाठण लावून आहेत? तुमचं काय मध्ये हा पाठण लावून आहेत ना? आणि घर कितवे भक्ती नव विधा भाव शुद्ध वरी हे नवाचं घर आहे, नवाचं घर आहे, भक्तीचं घर आहे आणि भक्तीच्या घरामध्ये हे 2 अंक आहेत आणि 2 अंक आहेत ते सर्वसामान्य अंक नाहीत. सगळ्यात जर अंकांमध्ये जर मोठा अंक असेल तर तो नवाचा आहे. नवाच्या पुढे अंकच नाही का मोठा. पण एका बाजूनी 6 आहे आणि एका बाजूनी 7 9 63 आहे. 6 हा परमात्मा आहे आणि 3 हा जीवात्मा आहे. ज्यावेळेला परमात्मा आणि जीवात्मा समोरासमोर येतो त्यावेळेला देव पाहावयाशी गेलो तेथे देवची होवनिया ठेलो. ही त्याची नवविधा भक्तीची अवस्था पूर्णत्वाला जाते. हे 7चं घर आहे. बस भक्तीचं घर हे नावाचं आहे. मी अजून अभंगाकडे वळलेलंच नाही. वेळ मिळेल तेव्हा वळल, नाही तर मग बघू. खान अजून आपल्याला ते खान शोधायची, खाणीत जायचे. आता कोणत्या खाणी आहेत, सोन्याच्या आहेत का चांदीच्या आहेत का कोळशाच्या आहेत, बाकीच्या त्यानंतर बघू. विठाला विठाला हे पहिला आपण थोडासा 7चा निर्णय घेऊया. 7 9 63 7 10 70 झाले. त्याचे सगळे अंक वेगळे वेगळे आहेत महाराज. भक्तीचा अंक हा 9चा अंक आहे. भक्ती नवविधा. सांसारिकाचा अंक हा 8चा अंक आहे. 7 या खाणीमध्ये, या 7च्याच खाणीत सगळं बसलेलं आहे महाराज. जी पेटी तुम्ही वाजवताय, ज्याच्यातून गायलं जातं, इतकं सुंदर मगाशी गात होते हो. पण महाराज कशाचीच कमी नाही. गाणाऱ्यांची कमी नाही, वाजवणाऱ्यांची कमी नाही, स्पीकरवाल्याची कमी नाही, महाप्रसादाची कमी नाही. पण महाराज एवढी कंजूस लोक काका मी महाराष्ट्रात कुठं पाहिली नाही तुमच्या इतकी. म्हणजे तुमच्या इतकी म्हणजे एवढी सुंदर या मुलांनी मगाशी गायलं, इतकं सुंदर वाजवलं, पण एकानी टाळी वाजवली नाही. इतकी कंजूस. पडला का कोणाचा हातावर हात पडला? एवढी कंजूस. आतापर्यंत एखादी सभा असती तर 25 वेळेला टाळ्या झाल्या असत्या का नसत्या झाल्या? कारण त्यांनाही माहिती आहे ना, त्यांना त्या टाळ्या वाजवणाऱ्यांना नाही टाळ्या वाजवल्या तर संध्याकाळी कोरडं घरी जावं लागेल. कोरडं कळलं असेल ना? हो. असं मी त्याच्यात ह्या की मजेने सांगत असतो महाराज टाळी वाजवत चला. आणि मी म्हणत ही बाकीची भरपूर प्रमाणात मी त्याच्याकडे मुद्दाम कधीच जात नाही महाराज. करे टाळी बोला मुखे नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा वगैरे वगैरे हे नेहमीच सांगूनही महाराज दमलेले. आता एक अतिशय महत्त्वाचं जीवनातलं प्रत्येकानं आयुष्यात एवढं वाक्य घेऊन जा. पहा तुमच्या बुद्धीला पटलं तर. माफी मागून बोलतो तुमच्या महापुरुषांची. पहिली जी कीर्तनं चालायची ना महाराज, पहिला जो परमार्थ चालायचा काका महाराज, बस देवाच्या नावाचा उद्घोष करण्याकरता, प्रचार करण्यासाठी, त्याची महती समाजाला पटवण्यासाठी पहिला परमार्थ चालायचा. आणि त्यावेळेला भगवंताच्या नावाचा जय घोष, कीर्तन, प्रवचन, सप्ते हे देवाची प्रसिद्धी प्रचार करण्यासाठी कीर्तनकार हे माध्यम होतं. नीट आहे का? पण आज देव माध्यम बनवलाय
आणि कीर्तनकार आणि प्रवचनकारांनी भजनी मंडळींनी आपली प्रसिद्धी आणि प्रचार होण्याकरता देवाला माध्यम बनवले. नाही कळलं काय? देवाला माध्यम बनवले आणि आपल्या प्रसिद्ध्या वाढवायचं काम चालवले महाराज. देव नाही वाढला पाहिजे, देवाचा परमार्थाचं काही घेणं पडलेलं नाही महाराज तुम्हाला. बस आता इमानदारीत सांगा, किती एखादा सप्ताह असू द्या, मी म्हणतो एवढा आटापिटा आता एकाहुनी बळी रे, एवढे सगळे कीर्तनकार आणतोय आपण, एवढे अन्नदान करतोय, एवढे करतोय, किती परिवर्तन होते मला सांगा ना तुम्ही. हो, आपला आता एकच उद्देश चाललाय, कमीत कमी आहेत ही शेत तरी व्यवस्थित राहिली म्हणजे बाद झालं. एवढा आटापिटा आहे महाराज. ही कोणाची पुण्याई, एकाची पुण्याई नाही महाराज. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीच तेन अपार संवित सुख सागरेस्मिन् लीनं परे ब्रह्मणि यस्य चेतः. याला कितीतरी प्रमाण देईल. आता ही 7 पिढ्या सोडून द्या, मी आज तुमचे गुण गायला आलो अशातला प्रकार नाही, मला यांचा अंदाज घ्यायचा आहे महाराज. आज 7व्या पिढीतला धर्मराज दादा कीर्तन करत असेल, यांच्या 7व्या पिढीतल्या मी इथून साष्टांग नमस्कार घालील एखाद्याला, याच्यातल्या बसलेल्यांपैकी त्यांच्याच पिढीतला 3रा माझा नातू कीर्तन करतोय, मी कीर्तन करतोय, माझा मुलगा कीर्तन करतोय, असा कोण असेल तर जरा हात वर करा बरं. मागे बरं, मी कीर्तन करतोय, माझा मुलगाही कीर्तन करतोय, असे किती आहेत? हा काय ते सोडून महाराज सप्तेच्या सप्ते पचवलेत, आपल्यात परिवर्तन नाही घडलं अजून. ही साधी गोष्ट नाही महाराज. 7 पिढ्यांची परंपरा टिकवायची. विश्वकर्मा बाबाची टिकली, तुकाराम महाराजांपर्यंत टिकली, सर्वसामान्य नाही. पवित्र ते कोळ पावन तो देश, घ्यायचा जरी ठरलं, 1-2 बाबीत मला नीट ऐका थोडंसं सुज्ञपणा. जन्म घ्यायचा की न घ्यायचा हे सुद्धा महापुरुषांच्या मनावर आहे, आणि जन्माला कुठं घालायचंय हे माझ्या परमात्म्याच्या मनावर आहे. कितीतरी प्रमाणात बा, घेईन मी जन्म. तुकाराम महाराजांनी केली की नाही आपली प्रतिज्ञा, मी जन्म घेणारे पुन्हा, आणि कोणत्या कुळामध्ये कोणाला जन्माला घालायचंय हाही सिद्धांत तिथे महाराज, आणि तिथून त्याची परंपरा कुठे चालवायची हाही सिद्धांत आहे. आणि ज्या परंपरेला ज्यानं जोपासण्याचा प्रयत्न केला महाराज, म्हणून मी सांगत होतो कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीच तेन अपार संवित सुख सागरेस्मिन् लीनं परे ब्रह्मणि यस्य चेतः. विठाला दुसरं प्रमाण तुका म्हणे, साधन सुलभ गोमटे परिउपतिष्ठे. ही काय मागची बँकेतली ठेव नाही महाराज का घेतली न खर्चली म्हणून. हो, आता माऊलींना विचारा हे कसं घडतंय. माऊली म्हणतात कसं घडतंय हे म्हणण्यापेक्षा माझा एकच अभिप्राय आहे, त्याला ओळखायची खून सांगतो तुम्हाला. तया ते ओळखावया हेची संज्ञा, जगे नमस्कारी ती आज्ञा. आईशे अतिजेत प्राज्ञा तो अवतार माझा, जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया एके ठाया. ते ते जान धनंजया विभूती माझी विठाला.
हा जो परिवार आहे ह्या संपूर्ण असणाऱ्या परंपरेमध्ये जी जोपासना आहे ही सगळं वातावरण आहे. त्यांना ही लाख लाख शुभेच्छा देणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याचं अनुकरण आपण करणं पाहिजे. महापुरुषांनी आपल्या जीवनाचा प्रवास केलेला असतो आणि यांना कदाचित काका दादा तुमच्याहीपर्यंत त्यांच्या साधना माहिती असतील नसतील तो भाग वेगळा आहे. एक वृंदावनामध्ये पहाडीवाले बाबा होऊन गेले आत्ता 40 वर्षापूर्वी. रावजी बाबांच्या काळात काय घडलं असेल, श्यामनाथ महाराजांच्या बाबतीमध्ये काय घडलं असेल, आणि एवढं निश्चित आहे. आज आपण तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराजांना पाहतो. हे आशेचे आशे लहानपणापासून समाजाने डोक्यावर घेतलेले महाराज लोक नाहीत. महाराज हे चांगले कसाला लावून नंतर डोक्यावर घेतलेले ते चांगले कसाला लावून. हो, पहाडीवाले बाबा आज 40-45 वर्षाचा, फार तर 4-2 वर्षाचा अलीकडचा पलीकडचा काळ असेल. महाराज आत्ता सत्य घटना आहे ही, एकदम सत्य घटना आहे. वृंदावनात गेलात तर आजही त्यांचा परिचय तुम्हाला मिळेल. हो, राधाकुंडाच्या बाजूला अजूनही त्यांचं स्मारक आणि त्यांची ती अवस्था आहे वृंदावनामध्ये. राजस्थान त्यांची जन्मभूमी आणि राजस्थानमध्ये किती उष्णता आणि वाळवंट आहे सगळ्यांना माहिती आहे. पहिली आपल्याकडे मारुतीची मंदिर वगैरे ही अशी मंदिरं असायची, तिथेही घरांमध्ये जागा नसायची म्हणून ही सगळी त्या मंदिराच्या पटांगणामध्ये अशी झोपायला जायची उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. एकदम सत्य घटना आहे. एक दिवसाचा प्रसंग, रोज यायची सगळेजण आपापले झोपायचे बाहेर. आणि महाराज एक दिवस ही सगळी, त्यावेळेला 9-10 वर्षाचं वय असेल पहाडीवाल्या बाबांचं, छोटंसं वय, झोपलेले होते. आणि त्यावेळेला एक नाग चालत चालत जे आला तो त्यांच्या छातीवर चढला. नाग काहीतरी गार गार लागले आणि म्हणून पडलेले होते तसे डोळे उघडले तर पाहिलं तर छातीवर नाग आहे. पण थोडीशी भगवंताची ददामी बुद्धियोगम तम, जी समर द्यायची ती बुद्धी त्यांना दिली असेल. हालचाल केली नाही. त्यांना माहिती आहे आता जर मी हालचाल केली तर माझ्या जीवनाचा सत्यानाश आहे. आणि महाराज बरोबर त्याने छातीवर जाऊन वेटोळं मारलं, वर फाना काढून बसला. सगळीच माणसं झोपलेली नव्हती. ही मुलं झोपलेली होती, बाकीची काही गप्पा मारत होती. संध्याकाळची झोपायची वेळ होती. आणि त्यावेळेला अनेकांनी पाहिलं, अरे छातीवर नाग आहे, जर एक दंश केला तर पोरग जाईल. काहींनी विचार केला काठी आणा, मारा. म्हणजे मारणार कसा? कारण आता एवढा मोठा नाग मारायचा म्हणल्याच्या नंतर तेवढ्याच तोला मोलाचा ठोका पाहिजे का नको पाहिजे? आणि तेवढ्याच तोला मोलाचा ठोका ज्या वेळेला वरून पडेल त्यावेळेला खालच्या छातीचं काय होईल? दोन्ही बाजू होत्या. जे व्हायचं असेल ते भगवंतावर भरोसा. तुका म्हणे घालू तयावरी भार, अथवा तुका म्हणे भार घातली यावरी. आणि बाबा सत्य घटना आहे. डाव्या बाजूला त्याने आपल्या जिभेनं चाटायला सुरुवात केली. मग मात्र सगळ्यांच्या नाड्यांचे ठोके चुकले. डाव्या बाजूला काय आपल्या फुफ्फुस आहे ना, काय माहिती. अरे हृदय तर इथंच आहे ना. हो, सगळ्यांच्या नाड्यात ठोके चुकले. आता काय होणार? त्यानं तिथं चाटलं. एकदम सत्य घटना. झोपलेलं होतं पहाडीवाले बाबा आणि खांद्यावरून खाली उतरला इकडून, आणि खांद्यावरून खाली उतरला. झोपलेले होते त्यांना एक प्रदक्षिणा त्यानं मारली आणि डोक्याच्या बाजूला आला. आणि डोक्याच्या बाजूला आल्याच्या नंतर डोक्यावर असा फणा धरला.
झोपलेल्या त्या लेकराच्या उघड्या डोळ्यानं ते पाहत होते, उघड्या डोळ्यानं पाहत होते. आणि एक सांगू तुम्हाला, माझ्या वाचण्याप्रमाणे, अल्पशा बुद्धीप्रमाणे आत्तापर्यंत 3 जणांच्या डोक्यावर त्यानं फणा धरलेला आहे. एक आहेत आपल्या पैठणचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज, दुसरे आहेत पहाडीवाले बाबा, आणि तिसरे आहेत कबीरजी. हो, कबीर जेव्हा लहर तारावाच्या कडेला त्यांना तिथं सोडलं होतं, त्यावेळेला त्या उन्हाच्या चटका बसू नये म्हणून त्या नागानं तिथे फणा धरला होता. फिर मिलेंगे तभी बताएंगे महाराज. आणि एक शास्त्र आहे त्याचं, एक शास्त्र आहे, ज्याच्या डोक्यावर नाग छाया धरतो, नीट आहे का, ज्याच्या डोक्यावर नाग छाया धरतो, हे 1000 पटीनं सत्य सूर्यप्रकाशा इतकं, तो एकतर चक्रवर्ती सम्राट होतो अथवा दिग्गज महापुरुष तरी तो होतो, सिद्ध पुरुष होतो. हे सिद्धांत. काही म्हणतील आम्ही डोक्यावर धरून घेऊ. धरून घेशील पण तुला तिथं सिद्धीला प्राप्ती व्हावं लागेल, त्यानं होऊन धरला पाहिजे. हो, चक्रवर्ती सम्राट तरी होणार, सगळ्या सार्वभौम राजा होईल तो, किंवा देवाला अवतार घ्यायला लागेल एवढा महापुरुष तरी तो होईल, किंवा महापुरुषाचा अवतार तरी तो असू शकतो. फेरी मारली, डोक्यावर फणा धरला आणि तो निघून गेला. आणि काय कुणा ठाऊक महाराज, ती भगवंताची लीला होती. त्याच्या हृदयाला चाटलं होतं आणि माझ्या माऊलींना विचारा, ये हृदयीचे ते हृदयी घातले. कोणाला कळली महाराज कोणाची भाषा. आज मला आमच्या बापूंनी मगाशी हार घालताना सांगितलं, म्हणले आज पारध्यांची पंगत आहे ना, सगळे पारधी. कुठले? भूमचे. पारधी, निषाद म्हणजे भिल्ल, केवट. महाराज एवढे भाग्याचे आहेत तुम्ही, जेवढी आमच्या मराठ्यांची कीर्ती गायली नाही तेवढी तुमच्या जातीची कीर्ती गायलेली आहे पुराणांनी महाराज. काय प्रमाण दिलं? नेमका पारधीच होता का तिथं? याचा अर्थ कोणी का असेना तो पारधी तिथे शिकारीच्या निमित्तानं गेला, बेलाची पानं तोडली, त्याची ती शिवरात्र घडली. बरोबर आहे सगळं ते. हो, तसं पारध्याच्या रूपामध्ये. आता विचार करा, एक साधी गोष्ट आहे माहिती आहे. हो, तुम्ही गाडी चालवता ना तुम्ही, कारण मी पाहिलेली नाही गाडी चालवताना. तुम्ही चालवता, मी चालवतो. इमानदारी सांगा, इरवी पाहिल्याच्या नंतर दादा नमस्कार महाराज म्हणून आपल्या पाया पडतील. अनोळखी ठिकाणी जाऊ द्या, सोलापूरच्या पुढं जाऊ द्या, थोडीशी ट्रॅफिक वगैरे काहीतरी असू द्या, आपण स्टेअरिंग धरून बसलेलो असू द्या, आणि एखादा जर कोणी जर रस्त्यांचं जर ती सारखी करत असेल ना, तर तो आपल्याला महाराज गाडी साईडला घ्या म्हणाल का? नाही, काय म्हणाल सांगा बरं तुम्ही? त्या जाग्यावर गेल्याच्या नंतर महाराज जरी असला तरी तो कोण? शंका घ्यायचं काय कारण आहे का? त्या जागेचा गुण येतो. त्या जागेवर बसला म्हणजे तो कोण? हा, महाराज शिकारीला गेला ना, शिकारीला गेल्याच्या नंतर राजा जरी असला तरी तो पारधीच. राजा दशरथ शिकारीला गेले असतील, पंडुराजा शिकारीला गेला,
शाप दिलाय तो राजा म्हणून. हे राजा हे माहिती जर असतं ना तर मला शाप नसता मिळाला. एका पारद्यानं शर आला तो धावून आला काळ, विवहळला श्रावण बाळ. हा आई गे दीर्घ फोडून हात, तो पडला जाऊन जो बारीक. हे राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे झाले पाणी. त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुल झाला ध्रुवनी. आसवे आणून नयनी तो वदला हा हंत तुझ्या नाशाला. मी पापी कारण बाळा, मग कळवळले नृपास बोले बाळ. कशी तुम्ही साधिले वेळ, मम माता रे माय बापता नेले. तरु खाली असती बसले, कावड त्यांची घेऊन मी काशीला. चाललो तीर्थयात्रेला, आनाया निर्मळ वारी. मी आलो या कासारी, ही लगबग भरुणी जारी. जो परत फिरे तो तुमचा शर आला, या उरात तुम्ही बसला. आत्ताशी 2 कडवी झाली, अजून 3 आहेत. होती काही ना शाळेत होती ना, कोणाच्या पाठ राहिली असेल. तुम्ही कशाला पाठ करून ठेवा. मला तेव्हाच माहिती होतं का ही मला पुढं कामाला येणार आहे. पारधी. धन्यवाद. तुम्हाला अन्नदान करताय तुम्ही महाराज. हो, कशावर मी बोलत होतो. गेलं सगळं, गेलं सगळं सगळं. पारध्यावरून चाललो होतं ना, कशावरून तरी चाललो होतं आपलं. हा, पहाडीवाले बाबा. ओके काका. डोक्यावर साप नागाने फेला धरलेला होता. ए हृदयीचे ते हृदय घातले. हा, हे सांगत होतो मी तुम्हाला. नजर ने नजर से मुलाकात करली, नजर ने नजर से मुलाकात करली. रहे दोनों खामोश और बात करली. तू मुझे देख और मैं तुझे देखूं, और देखते देखते हो जाए एक. काय त्यांच्यावर परिणाम झाला. दुसऱ्या दिवसापासून पहाडीवाले बाबा 11 वर्षाचं वय, बोलणं नाही, चालणं नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. आणि सांगतो मला, महापुरुष असतं ना, महापुरुष महाराज, तो फक्त शरीरानं तुमच्या आमच्यामध्ये राहतो, परंतु त्याची वृत्ती मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी. वृत्ती हे निवृत्ती झाली, या वृत्तीमध्ये राहतो तो महापुरुष. आणि एक माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, कधी पण हो आपल्या संसाराच्या गोष्टी महापुरुषाच्या जवळ जाऊन कधी बोलत नका जाऊ. ज्या दिवशी तुम्ही एखाद्या महापुरुषाच्या जवळ जाल ना, त्यावेळेला जशा चपला आपण बाहेर काढून ठेवून आत जातो ना, तशी हे संसाराचं गाठोडं आहे ना, बाहेर सोडून जात जा आणि मग आतमध्ये जात जा. तर काहीतरी तुमच्या पदरामध्ये पडेल त्यावेळेला. नाहीतर मग काय महाराज, वाटलं होतं सून चांगली निघल, पण काय खरं नाही. बरं, मी म्हणतो एवढ्या वैतागलेल्या जर तिथं येऊन काकाजवळ सांगत असतील, आमच्याजवळ सांगत असतील, धर्मराज दादाबरोबर सांगत असतील, तर मग इथंच खान, इथंच झाडू मारून राहा ना. हा, म्हणणं ठेविले आनंदे चित्ती असो द्यावे. बोलणं चालणं सगळं. आई वडील काळजीत पडायला लागले, काय करावं काय करावं. आणि अशा वेळेला महाराज जे काही गंडादुरी वगैरे 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 करणार होते, तिथे त्या राजस्थानमध्ये सुद्धा एक बाबाकडे घेऊन गेले. अनेकांनी त्यांना उतारे पातारे सगळं काही सांगितलं. महाराज काहीच नाही. बाबा बोलायलाच तयार नाही, काहीच नाही. आणि एक सिद्ध पुरुष होता, सिद्ध पुरुष. हो, आता हे बाकीचे गोकुळदास बाबा असतील, श्यामनाथ महाराज, यांना मी पाहिलेलं नाही महाराज. त्याच्यामुळं मी तेवढा माझ्या वाणीला मी सत्य म्हणू शकत नाही.
पण या डोळे साक्षीदार आहेत महाराज, हे डोळे साक्षीदार आहेत ज्या घटनांचे, का ज्या सिद्ध पुरुषाला या डोळ्याने काही कर्मांच्या वृत्तीतून बघितला ते सिद्ध संत सीताराम बाबा महाराज. काय किमया केल्या असतील, काय काय झालं असेल, कसं झालं असेल, याच्या अनुभवांची पुडी सुद्धा मी तुमच्या समोर सोडणार नाही. कारण इथं आल्याच्या नंतर सुद्धा कधी जर तुम्हाला गोकुळदास असतील, श्यामनाथ महाराज असतील, अन्य असतील, सीताराम बाबा असतील, कोणतंही आपला अधिष्ठान आहे ना, त्यांनी जर काही अनुग्रहित जर दृष्टांत दिला तर महाराज तो जगाच्या बाजारात कधी प्रगट नका करत जाऊ, तो हृदयाच्या पेटीत बंद करून ठेवीत जा, का त्या ठेव्यावर तुम्ही आयुष्यभर सुखाने जगाल. पण काही काहीला मोठी सवय, मला काल बाबा माझ्या स्वप्नात आलते हो, आणि म्हणले मी तुझ्या घरी जेवायला येणार आहे. काही कोणाचं काही चालतं, कोणाचं काही चालतं, कोणाच्याही स्वप्नात येतात महाराज, कोणी येते अशातला प्रकार नाही महाराज. आणि त्या सिद्ध पुरुषाला कोणीतरी सांगितलं त्याच्या आई बाबांना अमुक अमुक ठिकाणी त्या प्रांतामध्ये आहे, घेऊन गेले महाराज. त्या मुलाला समोर बसवलं आणि त्या सिद्ध पुरुषानं हातही नाही लावला, हात सुद्धा नाही लावला. काय सामर्थ्य असेल महाराज. नजरेनं फक्त पाहिलं आणि त्याच्या आईवडिलांना सांगितलं, तुम्ही 8 तासानं याला घेऊन आलात ना, तो तुमचा अट्टहास आयुष्यात कधीही सफल होणार नाही, कधीही सफल होणार नाही. माझ्यासारख्या सिद्ध पुरुषाकडं नाही, तुम्ही अजून 10 सिद्धांकडे नेलात तरी होणार नाही. म्हणजे का, याची ही जी वृत्ती आहे ना, प्रवृत्ती ही निवृत्ती झालेली आहे. याचा विषय संसाराचा नाही आहे, हा तुमच्याशी बोलण्याचा नाही आहे, याचं मन परमात्म्याशी जोडलेलं आहे. आणि म्हणून हा जाईल तिकडे, त्याला जाऊ द्या, त्याला योग्य महापुरुष भेटेल. आणि हा महापुरुष भगवान शिवाच्या अनुग्रहाला प्रत्यक्षात प्राप्त होणार आहे. घेऊन आले घरी आणि महाराज रात्रीच्या 12 वाजता, अर्धी रात्र, घड्याळाचा काटा नाही पण अर्धी रात्र असेल, बाहेर झोपलेले होते. तिथून कुठे उठले आणि कसे गेले, खिशात पैसा नाही, 11-11.5 वर्षाचं वय असेल महाराज. आणि तिथून जे कसे गेले तर ते डायरेक्ट गेले तर ते जगन्नाथपुरीला गेले. कसे गेले कुणास ठाऊक. तिथे गेल्याच्या नंतर आपल्या मौन वृत्तीमध्ये राहत होते, मस्तीमध्ये. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. याला महापुरुषाला ओळखायचं असेल तर कुछ लेना न देना मगन रहे ना, कुछ लेना न देना मगन रहे कडव्यातल्या पहिल्या शब्दाचं उत्तर आहे, खानीकडं नंतर येतो. कुछ लेना न देना मगन रहना, गहरी नदिया नाव पुराणी. हो बघा, सगळ्यांच्या नावा कोणाच्या 50 वर्षाच्या झाल्यात, कोणाच्या 60 झाल्या, कोणाच्या 70 झाल्यात, नाही झाल्यात का. गहरी नदिया नाव पुराणी, केवल से मिले रहना, कुछ लेना न देना. ही योग्य सिद्ध पुरुषाची लक्षणं.
पंचतत्व का बना है पिंजड़ा, उसमें बोले मेरी मैना। मैना म्हणजे कोण? मी नाही. महाराजांचं एका ठिकाणी प्रमाणे आता मी नाही, आता मी नाही, देवा वाचून या. कहत कबीरा सुन भाई साधू, कहत कबीरा सुन भाई साधू, गुरु के चरण में लिपट रहना, कुछ लेना मगन रहना, कुछ तेरा मेरा वरन रहना, कुछ तेरा मेरा वरन रहना, कुछ तेरा मेरा कोण मी जे सगळं सिद्धांत सांगतो महाराज, हे पाठीमागचे 4 महापुरुषांना लावायचे तुम्हाला. कोणाला माहीत नसेल रावजी बाबांनी कसं जीवन जगले असतील, कोणाला माहीत नसेल श्यामनाथ महाराजांनी. अरे आज आपण आपल्या बापांच्या पुण्यतिथ्या घालती नाहीत, पित्र नीट घालत नाहीत. इथे 7-7 पिढ्यांचे श्राद्ध आणि पुण्यतिथ्या साजऱ्या होतात महाराज. हे भाग्य सहज नाही जन्माला येत. रोज सकाळी मस्तीत राहायचे जगन्नाथपुरीला. एक द्रोणभर बारका द्रोण, त्याच्यामध्ये एक काजू वगैरे असा एक प्रसाद यायचा, एक छोटंसं पोरग यायचं आणि ते पहाडीवाले बाबांना देऊन जायचं सकाळच्या प्रहरी. आणि तेवढ्या त्या द्रोणावर काका ते दिवसभर राहायचे. दिवसभर साधनेमध्ये रंग लाया रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. आणि महाराज ज्याचं मन एकदा परमात्म्याला लागलं त्याला भूक थोडी लागते महाराज. एखाद्या ध्येयावर पेटलेल्या माणसाला भूक लागते का? इमानदारीत सांगा. हो, मी मगाशी बापूला म्हणलं 8:30 वाजले, 8:30चं मला व्हॉट्सअप आलाय, 8:30ला कीर्तन चालू करायचे. ते म्हणले अजून काही लोक जेवतात म्हणले. त्याच्यात 15 मिनटं लेट झाली, पण खायचं नाही सोडलं. कीर्तन सुटलेलं चालेल पण जेवण नाही सुटलं पाहिजे. आता एक बाबा नाही का आपला 14-15 दिवस एकटा अन्न पाण्या वाचून आपला बसलाच होता की नाही होता बसला. हा अरे आहे का नाही काही स्वाभिमान? हा आपल्याला एक सोय झाली, आपण कुठे टेन्शन घेता, जे सगळ्यांचं होईल ते आपलं होईल, ही सोडी झालेली. ते झालं आपल्या त्या अकबराच्या बिरबलाच्या गोष्टीसारखं. हौदात प्रत्येकाने दुधाची घागर टाकायची. याला वाटलं सगळी टाकणार आहेत, मग आपल्या एका पाण्याने काय व्हायचे. मग टाकल्या त्या सगळ्यांनी पाण्याच्याच टाकल्या. पाणी ढवळं सुद्धा झालं नाही महाराज. एक दिवस दृष्टांत झाला. उज्जैनला जा आणि उज्जैनला गेल्याच्या नंतर तुला तिथे भगवान शिवजी साक्षात्कार करतील. तिथून चालत आले, उज्जैनला आले, महाकालेश्वराच्या मंदिरामध्ये. हो महाराज, हे फक्त आपण आज पाहतो. मी का बोलतो महाराज? कारण ज्या काही महापुरुषांना जवळून पाहण्याचा प्रयत्न केला ना महाराज, फार जवळून पाहण्याचा प्रयत्न केला ना महाराज, हे फक्त शरीराने समाजात दिसले महाराज. यांच्या साधनांना आपण अजून मोजलेलं नाही, कोणीच मोजलेलं नाही महाराज. आणि तिथे गेले, रात्रीची वेळ, त्यावेळेला आत्ताच्यासारखे एवढे बंदोबस्त वगैरे काही एवढं फार हे नव्हतं. तिथे एका अशा ओवऱ्या असायच्या त्या बाजूने, तिथं थांबले. आणि रात्रीचे 12 वाजता एक असा लख्ख प्रकाश पडला, लख्ख प्रकाश. डोळे दिपले आणि डोळे दिपलेल्याच्या नंतर चोळून का होईना परंतु डोळे पुन्हा उघडले. आणि उघडल्याच्या नंतर पाहिलं तर प्रत्यक्षात शिवभोळा चक्रवर्ती,
भस्म अंगाला लावलेले महाराज, कोणी नाही रात्रीच्या वेळेला त्या मंदिरामध्ये. इतके घाबरले, इतके घाबरले, इतके घाबरले. ते विक्राळ रूप पाहिल्याच्या नंतर आशीर्वाद दिला, स्वतःचा परिचय दिला. कोहम कतमिदम जातम किम नाम ते त्वम कुतागतोषी, त्याचाही परिचय विचारला. इथून सरळ उत्तरेला जा, उज्जैन पासून सरळ उत्तरेला जा, आणि जो कोणी तुला पहिला महापुरुष भेटेल तो तुला अनुग्रह देईल आणि त्याचा अनुग्रह घे. महाराज हा एवढा संकेत द्यायला सुद्धा काही कमी नाही ना महाराज. मी असं ऐकलंय तुम्ही प्रत्यक्षात विश्वनाथ आहेत, काळाचे काळ महाकाल आहात, तुम्ही अनुग्रह नाही देऊ शकत महाराज. बड़ा बड़ाई ना कहे बड़ा न बोले बोल, हीरा मुख से ना कहे लाख हमारा मोल. आपण स्वतः किती जरी मोठे असलो ना तरी आपल्या मोठेपणाचा आपण आणू नये, त्याच्या मोठेपणाचा मान दुसऱ्याला द्यावा. माझ्या भोले बाबानं मान गुरु होण्याचा त्यांना दुसऱ्याला दिला. एवढ्या भूमीमध्ये ज्याच्या हातून माझा पंढरीचा पांडुरंग जेवत होता, परंतु अनुग्रह देण्याचं काम माझ्या पांडुरंगानं नाही केलं. विसोबा खेचरा का नामदेवाला पाठवला का नाही पाठवला? अनुग्रह देण्या इतका अधिकार देवाकडे नव्हता अशातला प्रकार नाही. हो, आणि मग आता खात्री पटली हा विश्वनाथ आहे, जगाचा मायबाप हा सगळा, आणि एवढा अधिकार असूनही मला दुसरीकडे पाठवतोय. मला तर आता कोणीच नाही, मी घर सोडले, दार सोडले, सगळं काही सोडले, सगळं काही सोडलं आणि तसेच उठले. आणि दंडवत दंडापरी, एखादी काठी दंड पडावा असे त्याच्या खाली चरणावर लोळले आणि मुखातून एकच वाक्य बाहेर पडलं होतं, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ अदृश्य झाले. इशारा दिला होता त्या दिशेनं ते निघाले आणि निघाल्याच्या नंतर महाराज पुढे गेले. थंडी मी म्हणत होती, इतकी थंडी, इतकी थंडी, इतकी थंडी. पुढे गेले. एक 5 वर्षाचा मुलगा, यांचं वय 11 ते 12 वर्षाचं, आणि 5 वर्षाचा एक मुलगा त्या थंडीमध्ये नग्न अवस्थेत, एकदम नग्न, एकदम नग्न, अंगावर इतका सुद्धा कपडा नाही. ते समोरून येत होते आणि पहाडेवाले बाबा इकडून चालले होते. हो, त्या 5 वर्षाच्या मुलाला यांनी विचारलं. अर्धी रात्रीच्या नंतर, फार तर पहाटेची वेळ झाली असेल जाईपर्यंत. हो, या कोई सिद्ध संत रहता है, कोणी सिद्ध महापुरुष आहे या ठिकाणी? त्याने इशारा केला. आप सीधे सामने चले जाइए, वहाँ एक कुआं है और कुएं के बगल में एक झोपड़ी है, और वो झोपड़ी के बगल में पास एक सिद्ध महापुरुष रहता है. पहाड़ी वाले बाबा पुढे गेले निघून. मला थोडीशी लापरवाही म्हणतोय मी, चूक नाही म्हणू शकत. त्यांच्या चुकीला चूक म्हणण्याचा मला अधिकार नाहीये. काय सांगितलं होतं भोले बाबानं?
कोणाच्या ध्यानात आहे? शाबास. जो कोणी उत्तरेला जाताना पहिला महापुरुष भेटेल त्याच्याकडून अनुग्रह घे. आणि काका, तो महापुरुष दुसरा तिसरा कोणी नव्हता, ते होते सनत कुमार महाराज. प्रसंग सांगतोय पण माझ्या अंगावर काटा उभा राहतोय महाराज. हे एवढं सगळं प्राप्त व्हायला नुसत्या शब्दांचे तुकडे पाडणं म्हणजे एवढं सोपं नाही महाराज. त्याच्याकरता जन्मांतर त्यांनी जाळली असतील, त्याच्यामध्ये नाना साधनांच्या केल्या कटपटा. हे वैभव फुकट नाही प्राप्त झालं महाराज. कोट्याधीशांनी अब्जाधीशांना जे मिळालं नाही ते माझ्या साधू संतांना मिळालं. म्हणून तोची साधू ओळखावा. गेले. सकाळची वेळ होती. स्नान करावं म्हणून तिथे एक बावडी पडली. बावडीच्या जवळ एक बादली होती, तिला रस्सी होती. गेल्याच्या नंतर त्या महापुरुषांना विचारलं, म्हणले बाबा मैं स्नान कर सकता हूँ? हाँ ले लो, बाल्टी ले लो, स्नान करो. स्नान केलं आणि त्यांच्या जवळ गेला आणि हात जोडले, विनंती केली. म्हणले बाबा आप मुझे अनुग्रह दीजिए. किसने बताया? भोले बाबा ने बताया. क्या बताया था? काय सांगितलं होतं तुला? उत्तरेला जाताना जो कोणी पहिला पुरुष भेटेल, महापुरुष भेटेल, त्याच्याकडून अनुग्रह घे. मी तुला पहिलं नाही भेटलेलो बाबा. तुला अनुग्रह देण्या इतकी माझी योग्यता नाहीये. तुझी अवस्था इतकी उच्चतम आहे, त्यांनी ओळखलं होतं महाराज. तुला अनुग्रह देण्याची योग्यता माझी नाहीये. तुला अनुग्रह देणारा योग्य महापुरुष रस्त्यात भेटला होता, परंतु अनुग्रह घेता नाही आला. सिद्ध पुरुष सनत कुमार. सगळी परिस्थिती सांगितली आणि सांगितल्याच्या नंतर महाराज मग मात्र डोळ्यातले अश्रू थांबेनात आणि ढस 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 रडायला लागले. काय करणार आता? काय करणार आता? आयुष्याचा पश्चाताप महाराज. बऱ्याच माणसांना असं होतंय का आपल्याला चुकीचा पश्चाताप होतोय, नसलेल्या कर्मांचा पश्चाताप आपण करतो, परंतु भाग्य जिथून उदयाला येईल त्याच्यासारखी पश्चाताप करणारा विरायचा कोणी तुका त्याशी लोटांगणी. कोण असा भाग्याचा असेल? भगवंताला पुन्हा माझ्या दया आली महाराज आणि पुन्हा दृष्टांत दिला आणि सनत कुमारांची आणि त्यांची भेट घालून गेली. त्याच्यानंतर जे वृंदावनामध्ये राहिले, आत्ता 40-45 वर्षापूर्वी महाराज त्यांचं शरीर ज्यावेळेला तिथे शांत झालं महाराज, भगवंताच्या समोर जर कधी जात होते तर मध्ये कधी आप जीवनामध्ये असे अश्रू पात होत होता. अश्रू पात होता का आपला देह भान सुद्धा राहत नव्हतं. एवढे एकरूप होऊन जात होते, एवढे एकरूप होऊन जाते जसे स्वामी रामकृष्ण परमहंसजी. नीट ऐका, स्वामी रामकृष्ण परमहंसजी स्वामी विवेकानंदांचे गुरुचरित्र बारकाईनं वाचा महाराज. ज्यावेळेला ते कालिकेची उपासना करत होते ना, ही सत्य घटना आहे. ते स्त्री भाव त्यांच्या मनामध्ये इतका भावला होता कालिका आईचा. हो, देव पाहावयाशी गेलो तेथे देवची होऊन या ठेलो. काका महाराज, सत्य घटना आहे त्यांच्या चरित्रामध्ये. कालिकेचं चिंतन करून 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 होते रामकृष्ण परमहंसजी पुरुष, पण त्यांच्या अंगावर स्त्रीचे अवयव निर्माण व्हायला लागले होते. हो, एक कधी काळी ऐकायचं असेल आमच्या मुरारी बापूंच्या कथेतून सुद्धा तुम्ही ऐका महाराज. महापुरुषांनी सुद्धा एवढे त्याचे पुरावे दिलेले आहेत महाराज.
एवढ्या तंद्रीमध्ये कोण जातोय आज, कोण जातो? आणि म्हणून ही जी खाण आहे ना महाराज, ही भक्तीची खाण आहे. तुम्ही म्हणाल भक्तीची खाण कुठे असते का? आम्ही कोळशाची पाहिली, आम्ही सोन्याच्या खाणी पाहिल्या, बाकीच्या खाणी पाहिल्या, मुरमाच्या खाणी पाहिल्या, आम्ही दगडाच्या खाणी पाहिल्या. महाराज जे ज्याच्या पोटामध्ये आतमध्ये, आता इथे हो, आता आपल्याला समजा जर गरज लागली, इथं काही कमी अशातला प्रकार नाही, ते साधक संपन्न सगळं इथं असं वाटलं काही नाही. आमच्या धर्मराज महाराजांना काही इथं आपल्याला पाण्यासाठी एखादा बोरवेल घ्यायचा आहे. हो महाराज, तुम्हाला एखाद्या शेतामध्ये बोरवेल घ्यायचा आहे, विहीर खांडायची, 7-12चे मालक आपण आहोत, पण पाण्याचा ठिकाणा आपल्याला नाही सांगतायत, तिसरा गडी बोलवावा लागतो. इकडं काय लागतो ना, 7-12 आपलं आहे, परंतु आपल्याला पाणी त्याच्यातलं दिसत. ज्यावेळेला दुसरा येईल तो एखादी खून करून देईल, हा इथं बोरवेल घ्या, इथं विहीर घ्या, 5ची मोटार चालेल, 7ची चालेल, कोण सांगतो तो? तशी महाराज ही भक्तीची खाण आहे. भक्तीची खाण तुम्ही म्हणाल याला पोटात खाण कशाला म्हणणार? हो, खाणच आहे. याचं जिवंत उदाहरण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर काकड्यातलं भक्तीची या पोटी, भक्तीची या पोटी आरती माझ्या पंढरीनाथा. दोन्ही कर थोडं काय काय दोन्ही कर जोडोनी ठेविला माथा. महाराज याचे प्रमाण आपल्या 10व्या वर्षावच येते. दोन्ही कर जोडोनी चरणी ठेविला. ज्या वेळेला दोन्ही कर जोडले जातात त्यावेळेला त्या हाताची 10 बोटे एकत्रित येतात. हो, दुसरी गोष्ट पंचकर्म आहेत आणि पंच ज्ञानेंद्रिय आहेत, त्यांचाही समन्वय तिथे आहे. आणि भगवंताच्या अवताराच्या दिशा सुद्धा 10 आहेत. हे दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखेत आहे. पुन्हा मी मगाचा 7 सोडून आलो होतो. तो पेटी वाजवत आहे. स्वर किती? 7 स्वर. वार किती? 7 वार. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीला 4ही बाजूने समुद्र आहेत. किती आहेत? 7 सागर आहेत. आपल्या खाली पाताळ किती? आपल्यावर स्वर्ग किती? हा, कोण म्हणून आम्हाला काय माहिती? पुराणात ते तर सांगा. 7चाच खेळ आहे सगळा. 7चाच खेळ आहे महाराज. हो, 7च्या पलीकडं काहीच नाहीये. आणि म्हणून या खाणीतलं असणार हे भक्तीचं रूपट इमानदारी सांगा. पहिले हे तर 4 महापुरुषांनी ही परंपरा काका महाराजांपर्यंत धर्मराज दादापर्यंत जर आणून दिलेली नसती तर इमानदारी सांगा ही आता जे दिसती भक्तीची खाण आपल्याला सापडली असती? शक्य नव्हती. आणि म्हणून बरं, दुसरी गोष्ट आता रावजी बाबांपासून आत्माराम बाबांपासून तर तुमच्या शामनाथ महाराजांपासून आतापर्यंत या भक्तीचा मनमुराद स्वाद एवढ्यांनीच घेतला का? याच्या अगोदर बऱ्याच जणांनी पहिला घेतला. बरं, ज्यांनी घेतला ते सगळे पिऊन गेले, प्राशन केलं, तो ब्रह्मरस त्यांनी घेतला, म्हणजे तो आटला का? न सरे लुटिता
500चं काय म्हणणं आहे? ए बाबा मला पार्टनर केलं पाहिजे तिच्यात. नाही याचं कारण सांगतो. अप्रतिम गायलेस तू, बरोबर आहे की नाही? हा गायलेस तू, पण मोक्यावर आणून तर मी दिलंय ना. हा अप्रतिम, खरोखर अप्रतिम. आणि ही खऱ्या अर्थानं खान उघडली तू. हो सांगोलेकर तुम्ही का ते मगाशी कोण म्हणले? आणि तुमचं गाव कुठलं? नेकनूरला. हा हो आलेलो आहे मी तिथे. आता बंकट स्वामींचा सिद्धांत सांगायला मी ओळख नाही. 10 मिनटं माझ्याकडे 10 मिनटं राहिलेत अजून. आत्ताशी एका कडव्यावर आलो आहे मी. महापुरुष काय करतात महाराज ते काय ज्यांचं आडनाव मला सांगता येणार नाही. तिथे त्या आप्पा महाराजांकडे आम्ही पाठीमागच्या वेळेला आलो होतो. ते आहेत तिथे. मला ॲक्च्युली नक्की नाव नाही सांगता यायचं. मला वाटतं पण ठीक आहे आपण कोणीतरी मागच्या वेळेला गेलो होतो. बापू होते मला वाटतं त्यावेळेला. नाही ते हे नाही लक्ष्मण महाराज नाहीत. एक साधे वारकरी आहे. तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो. चला 2 मिनटं जाऊ द्याच. महापुरुष तर कळू द्या, बाकीचा देव कधी कळल नाही कळल. हो ते बंकट स्वामींचे एक सेवेकरी होते. त्यांच्या मुलाचं नाव तिला आप्पासाहेब आहे. ते आम्ही त्यांच्या घरी जाऊन आलो, त्यांना भेटून आलो. मला हे असं थोडंसं कुठे सुगावा लागलं का मी आपला त्यांचे थोडासा आदर, माझी श्रद्धा आहे तिथे जायचा. तर ते बंकट स्वामींच्या जवळ सेवेधारी असायचे. सेवेधारी असे एक सेवेधारी लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर आहे. काका जर तिकडे जाण्याचा योग आला असेल तिथे, त्या अहमदपूरच्या तिथे ते महादेव बाबा म्हणून त्यांचं तिथं संस्थान आहे तिथे आत्ता तिथे. आणि तिथे अलीकडच्या बाजूला एक 4-5 किलोमीटरच्या अंतरावर एक मोतीराम महाराजांचं एक संस्थान आहे. मोतीराम महाराजांचं हे मी पाहिलेलं जे सांगत असतो, मी वाचलेलं सांगत असतो. जय महाराज महाराज. हो उगाच एखाद्या कीर्तनकाराची टेप ऐकली मी ती कधी कीर्तनं सांगत नाही महाराज. हो त्याला पुरावा पाहिजे ना. हो आणि माफ करा, अजून तुमच्या सगळ्यांची क्षमा मागून बोलू का? क्षमा मागून बोलतो महाराज. हो अधिकार नाही माझा तेवढा, पण माझी क्षमा मागून बोलतो. तुमच्या साधनेला कमकुवत बनवणारी एक वस्तू तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जवळ आली, ते मोबाईल आलेत. इमानदारी सांगतो याचं कारण झालं महाराज, जेव्हापासून मोबाईल आले, मोबाईलला गाथा पाडलाय तेव्हापासून पाठांतराला गायक आणि वादक कमी पडलेत महाराज. आज तुमचं काय प्रांजळ मत असेल मला माहीत नाही. नाहीतर महाराज ह्या भागात मी 40 वर्षापासून कीर्तन करतो. तुमच्या या खाली नगरपासून खाली निघाल्याच्या नंतर 100 बडकर एक गाणारे असायचे महाराज. 100 बडकर एक गाणारे. कसल्याही कीर्तनकारांनी कसलंही प्रमाण द्या, उचलणार म्हणजे उचलणार. हो काय आपले ते त्र्यंबक गुरुजीं ते होते त्यावेळेला, ते दुसरे काय त्यांचं नाव होते, मिठू आबा. तोड नाही महाराज त्यांना, तोड नाही. मी माझ्या व्याज गादीहून त्यांना आजही 100 वेळेला प्रणाम करेल महाराज इथून. आणि साधनाही होती महाराज तेवढी. काका खाऊ काही साधना होती महाराज यांची. बरं राहायची कशी हो महाराज जी माणसं, कुठं राहत होती, काय करत होती. हो पण चाल म्हणायला लागल्याच्या नंतर महाराज चाल ऐकत राहावी. आणि कुठल्याही माणसाच्या जीवनामध्ये इमानदारी सांगतो महाराज, आता तुम्हाला एवढं सांगायची गरज नाही, टीका होते नाही, इथं रेकॉर्डिंग होते. इमानदारी सांगतो तुम्हाला,
जे विद्वान कीर्तनकार आहेत यांच्याही पेक्षा शब्दांचे तुकडे पाडून समाजाला खेळून ठेवणारे कीर्तनकार 100 नाही 1000 सापडतील. पण ज्यांच्या साधनेची परिपक्वता झालेली आहे, ज्यांची वाणी सिद्ध झालेली आहे, असे बोटाच्या हाताच्या बोटावर मोजा इतके सापडतील महाराज. थोडेसे महाराज, त्यांना जगाचं काही घेणं देणं नाही महाराज. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा जीवनच त्यांचा चांगला व्हावा महाराज. आणि म्हणून माझी एक कळकळीची विनंती असते, गायक वादक कोणालाही सांगत असते, हे सगळ्यांना दिलं नाही. सगळ्यांच्याच घराण्यात 3-3, 4-4 पिढ्यांना माळकरी सुद्धा. अहो किती घराण्यात माळकऱ्याची कार्टी संध्याकाळची. कीर्तनकार, प्रवचनकार, गायक वादक तर सोडूनच द्या, हे फुकट नाही झालेलं आहे 7व्या पिढीला. आणि आपल्याला सुद्धा गाणारे वाजवणारे माझी तुम्हाला विनंती आहे, ही कुठं ना कुठं तरी त्याची पहाडीवाल्या बाबांसारखा कधी अप्रत्यक्षरित्या आपल्याला माठीमागे आशीर्वाद खानदानाला मिळाला आहे आणि त्याच्यातून आपल्याला इथपर्यंत यायला मिळालं. पण एक माझी तुम्हाला विनंती आहे महाराज, आज भेटी झाल्यात, उद्या होतील, नंतर होतील, न होतील कुणास ठाऊक. तुमचे माझे बांधा शेजारी बांध नाहीत, पण एक अंतःकरणाची कळकळ सांगतो. आमच्या स्वामीजींनी आम्हाला पहिला सिद्धांत दिला होता. कारण मी आयुष्यात 40 वर्षात मी बोललो नाही, ते तुम्हाला फक्त आज सांगतो. धर्मनाथ महाराजांना माहिती असेल, काका महाराजांना माहिती असेल, बाप्पूला माहिती असेल. माझा ओरिजिनल जन्म राजकारणात झाला आहे, मी चुकून इकडं आलो आहे, हे सगळ्यांना माहिती आहे महाराज. पण ज्या वेळेला मी गेलो त्यावेळेला स्वामीजींनी मला एकच वाक्य सांगितलं होतं सुरुवातीला, 76 साली, इकडे आला असशील तर तू प्रतिष्ठा आणि पैसे कमवायला आलास का आनंद लुटायला आलायस? कारण इकडच्यापेक्षा तिकडे जास्त मिळेल, पैसाही मिळेल आणि प्रतिष्ठाही मिळेल. परंतु एक आहे, भगवंताच्या कृपेनं जे मिळेल ती साधना म्हणून ती कला वापर. जी कला मिळेल ती साधना म्हणून वापर, व्यवसाय म्हणून वापरू नकोस. आणि आज झाले उलट महाराज, बऱ्याच जणांचा तो व्यवसाय म्हणून वापरली जाते, साधना म्हणून वापरली जात नाही. आणि साधना म्हणून जर वापरली तरच तुमच्या आमच्या परमार्थाला शेवटला कुठंतरी ही परंपरेसारखी कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आणि मग महाराज तीही हे जतन केले होते. कोण? आता तुम्हाला लांबची उदाहरणं सांगण्यापेक्षा मी मामांच्या दृष्टांत बंकट स्वामींच्या दुसरा कोणाचं सांगत होतो मी आता? हा, ते आप्पा महाराजांचं पण दुसरं काय ते सांगत होतो गेलं. मी खरंच अगदी इमानदारी सांगतो, मी खरं एवढा कीर्तनाला इतका शहाणा नाही. पण हे बापूंनी उगाच आता मला दिला इथं चांगल्या ह्याच्यात, तर ते मोतीराम बाबा सांगत होतो मी. येतो उशिरा पण ते पिकं जळाल्यावर पाऊस पडतो. पाऊस येतो पण पिकं जळाल्यावर पडतो. आजही महाराज गेलात कधी तर जा, अशा ठिकाणी जा. इथं जसं जातो ना जरूर जा एखाद्या ठिकाणी, कुठं बाकीच्या ठिकाणी निघाणे घालायला जाता. हो, मोळवण म्हणून गावे अहमदपूर शेजारी मोळवण. 7 वर्ष काल्याची कीर्तन मी तिथे केली. मोळवण माधव महाराज. कोण म्हणलं? ओके काका महाराज. असा बाहेर सगळं पटांगाने त्याच्यात चुलांगणं खांडली जातात. हे सत्य आहे ना सगळं मी सांगतोय. आणि आत्ताची चुलांगणं लाकडावर, गॅसवर नाही ना करत, ते लाकडावर. आजही महाराज, आजही ती परिस्थिती आहे. कोणाची ताकद आहे? आणि तिथं ती चुलांगणं स्वयंपाक झाला, ती पंगत असते. काल्याचं कीर्तन असतं त्यांचं 3 ते 5 आणि 5च्या नंतर त्यांची पंगत असते. गावातले लोक सगळे भाकरी वगैरे चपात्या आणतात आणि इथं फक्त भात आणि आमटी शिजवली जाते. बाकीचा काय गोड पदार्थ असेल तो शिजवला जातो. सकाळच्या प्रहरी खोऱ्याची टिकावाची मिरवणूक काढली जाते गावामध्ये, मोळवणमध्ये. ते वाजत गाजत आणायचे आणि नंतर तिथे मग असं नाही, मग तुमच्या सामनगावचा जरी पाहुणा असला तरी त्याच्या हातात टिकाव द्यायचा. कोण आहे? परस्पर तिसरा. त्यांनी ते खांडायचं. म्हणजे काय, यंदाच्या वर्षी स्वयंपाक झाल्याच्या नंतर तो जो विस्तू राहतो तो झाकून ठेवायचा.
तसं चुलांगणं गाडायची आणि पुढच्या वर्षी ती उकरायची, त्याच्यातला एक विस्तू निघतो. हे डोळे साक्षीदार आहेत, त्याला हे डोळे साक्षीदार माझ्या समोर खांडलेले. एक विस्तू एवढाच निघतो, एकच. त्याच्यावर नंतर फुलवायचा, त्याच्यावर सगळा स्वयंपाक करायचा आणि पुन्हा 5 वाजता सगळी जेवून झाली का ते चुलांगण परत गाडायचे. ते शेडमध्ये सुद्धा चुलांगण नाही, बाहेर आहे. बरोबर आहे ना महाराज? बाहेर आहे, बाहेर. पुढच्या वर्षी खांडायचं, इस्तू निघतो. अंधश्रद्धावाल्यांनी त्याच्यावर इतका उभापोह केला, ज्यांना काही कामं नाहीत ना. महाराज हे शब्द मी एका कीर्तनात बोललेलो आहे. हो, हे अंधश्रद्धावाल्यांनी ज्या वेळेला त्याच्यावर उभापोह केला, म्हणजे नाही तो खाणाराच इस्तू टाकीत असेल पटकनी. आता हातात न्यायला एवढं सोपं आहे का ते? अहो, आरोप तरी काय करावा. हो महाराज, तिथे त्यांना एकाने चॅलेंज केलं होतं, जर इस्तू जर निघाला नाही तर त्या चुलांगणात मला गाडा. एवढा विश्वास होता महाराज. आणि त्याच माधवबाबांनी आषाढीला याला पंढरपूरला गेले आणि आपल्या सगळ्या जोडीदारांना सांगितलं, मी आता घरी येणार नाही आणि मला आणूही नका, मी चातुर्मासाला राहणार आहे. महाराज त्यांच्या गावात जाऊन ही सगळी हकीकत विचारा. चातुर्मासाला गेले, कार्तिकच्या पौर्णिमेचा काला घेतला आणि आपला देह चंद्रभागेच्या तिथं ठेवला. पण इच्छा होती मला परत घरी आणू नका, पण लोकांच्या श्रद्धा होत्या. अंत्यसंस्कार पंढरीला चंद्रभागेच्या तीरावर केले माधवबाबांचे आणि हस्तीचा कलश मात्र गावाकडं आणला आणि त्याच्यावरच आज मंदिर बांधले आणि त्याची प्रचिती आजही आहे. काहीही घडतंय, कोणाचेही संकल्प, मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राहे बुद्धिरायाचे पायी. आता थोडासा मर्यादा तोडून बोलतो महादेवबाबांची सुद्धा. महाराज, ज्या महादेवबाबांची शरीर सुटल्याच्या नंतरची हाडं सुद्धा जर तुमच्या इच्छा पूर्ण करतात, केवढी पावर असेल त्या महापुरुषाच्या साधनेमध्ये महाराज. आणि आपण जिवंत असूनही लोकांचं कल्याण करेनात. बस सिद्ध महामुनी साधक हे तुम्ही आम्ही आहोत, ते आज सगळे साधक आहोत. महामुनी होणे इतके योग्यतेचे नाहीत. म्हणून मी मला चौपाई सांगितली होती रामायणातली, ज्या वेळेला विश्वामित्रांचा यज्ञ बंद पडला आणि राजा दशरथाच्या घरी विश्वामित्र राम आणि लक्ष्मणाला मागायला आलेत, त्यावेळेला गोस्वामीजींनी लिहिलेली चौपाई आहे, विश्वामित्र महामुनी ज्ञानी असून महामुनी असून सुद्धा त्याची साधना यज्ञाची पूर्ण होऊ शकत नव्हती. शेवटी त्याला भगवंताचा आश्रय घ्यावा लागला. आणि म्हणून कोणी कितीही जरी मोठा असला तरी त्याला कोणाच्या तरी कृपेशिवाय आपली साधना पूर्णत्वाला जात नाही. आणि म्हणून आजही जगाला हे सगळं सिद्ध पुरुषांनी दिलं असेल, या महापुरुषांनी जतन करून ठेवलेलं असेल, परंतु आज एकच त्याचं कारण आहे महाराज. तुम्हा आम्हाला काय कल्पना होती, कोण रावजी बाबा असेल, कोण श्यामनाथ महाराज असेल, कोण गोकुळदास महाराज असेल, आत्माराम महाराज असेल, श्रीराम महाराज असेल, महाराज हे दाखवण्याचं काम जसं यांनी केलं तसं त्या पंढरीच्या पांडुरंगाला जगाला दाखवण्याचं काम सुद्धा पुंडलिकानं केलं.
सगळ्या गायकांना वेढा येईपर्यंत कीर्तन चालू ठेवावं लागेल मला आता. आताशी 4च झाले. असं हा एक प्रसाद असतो महाराज, प्रसाद. एक काम करायचं बरं का, लाख अडचणी येतील, सगळं काय येतील. हे काका दरवर्षी तुम्ही असं प्रसाद म्हणून देत असाल ना? रोज आत्तापर्यंत या काकांच्या प्रसादाचे म्हणजे या अशात दिलेल्या प्रसादाचे, प्रसाद म्हणजे जेवणाचा नाही पैशाचा, किती किती भाग्यविधाते ठरले जरा हात वर करा बरं. 1 2 3 4 तुम्हाला मिळाले का? 5 6 7 आज तुम्ही रिपीटर आहेत का? रोज एवढ्यांना दररोज इमानदारी. दरवर्षी काय अंदाज? इमानदारी सांगतो मी, सांगतो ते का माहिती काय, सगळं काय विचारतोय. दरवर्षीच म्हणजे 8 दिवसाला 8 45 4,000 ते या आत्ता मिळत असतील बरोबर. किती वर्षी आता तुम्ही? आत्तापर्यंत काकांनी दिलेले पैसे तुमच्याजवळ किती साठलेत? तुम्हाला कडू वाटेल माझे शब्द, तुमचं केरात मुसळ गेलं सगळं. केरात काय झालं? हा ते बंद कर. झाले माझे, संपले. मी आता उगाच गप्पा मारते 2 मिनिटं. किती पैसे जपून ठेवले तुम्ही सांगा. तुम्हाला ग्राह्य धरून यांनाही सांगतोय, लेकी बोले सुने लागे. तुम्ही असं म्हणू नका का तुम्ही चूक केली हे शहाणे सगळे. 2000 साली सीताराम बाबांची माझी गाठ भेट झाली. किती? 2000 साली. पहिला मी जातेगावला काल्याचं कीर्तन करत होतो. बाबा यायचे, बाहेर बसायचे. मग आमचे बापू असतील, पोपटराव असतील, तो भोपळा एक पोपट होता आमचा. मग त्याच्यानंतर मला ऐकायला मिळालेले शब्द मी 2च मिनटात सांगतो. माझी महती सांगायला मी नाही आलो. आणि मग ते बाबांना बेलेश्वरला एक कार्यक्रम करायचा होता. याच्यातले साक्षीदार आहे तिथे, आहे ना सकाराम? बेलेश्वरला कार्यक्रम करायचा होता. या पोरांना सांगितलं, अरे म्हणले ते तुमच्याकडं त्या काल्याच्या कीर्तनाला तो बाबा येतो, तो मिळेल का रे आपल्याला? यांनी केला मला फोन. त्याच्यावर म्हणले असं असं आहे, गुरुपौर्णिमेच्या नंतर काहीतरी तिथल्या तुकाराम महाराजांची ती पुण्यतिथी असते तिथे. मग ते मी म्हटलं बाबा गुरुपौर्णिमा झाली का मी येईल, माझं काय नाही. आम्ही आलो. किशोर होता त्यावेळेला तो, माझ्याकडे असा तुमच्यासारखा असा पोरगा होता वाजवणारा, बस तसा होणे नाही. पण आता तो गायचाही तेवढाच. आणि शाबास. गोदावरी ताईला फक्त विचारा कधी, गोदावरी ताईला. म्हणजे किशोर महाराजांबरोबर होता तो कसा. ही गोदावरी ताई, अंजनी ताई ह्या माझ्याबरोबर एकदा मी मुंबईला नेल्या होत्या सप्ताहासाठी सुरुवातीला. आणि गोदावरी ताईची त्याची जुगलबंदी व्हायची चालीला. असं बिलंदर पोरगं होतं ते. तिथं गेलो आम्ही, ते सगळं पाहिलं. आता बेलेश्वरला तिथं कोणीच नव्हतं. आम्ही गेलो 5च माणसं होतो आम्ही. इथं कशी काय कथा व्हायची. बाबा आले, संध्याकाळी लोक आली, सगळं झालं. सगळं काय झालं. महाराज सिद्ध पुरुष आहेत महाराज, सिद्ध पुरुष. करील ते काय नो हे महाराज को. पहिले तर आम्ही म्हणलं इथं काय करायचे. गणेशानंद महाराज आले तिकडून. मी ज्या ज्या वेळेला भेटायला गेलो मला एवढंच सांगायचे, वेळ झालाय आपला. 2000 सालापासून बाबांनी कधी 10 रुपये दिलेत, कधी खिशात हात घातल्याच्या नंतर जेवढी चिल्लर आली तेवढी दिली, तशीच दिली. काका महाराज अजून सगळे पैसे माझ्याकडे आहेत. ते आज नोटा मी सत्य सांगतोय, नोटा बदली झाल्या तरी मी ती नोटा नाही बदलल्या.
नोटा बदली होऊन किती मिळाले असते? 500ला 500 मिळाले असते. बदली झाल्यावर 500ला 500 मिळाले असते. पण माझा अजूनही आत्मविश्वास आहे, त्या 500ला 5000 खेचून आणायची ताकद त्या एका नोटात आहे. तो प्रसाद आहे महाराज, कोणी दिला हे महत्वाचं आहे. हो, आता इथून पुढं बँकेत सुद्धा ठेवायचे नाही. ते बँकेत जरी तुम्ही ठेवले तरी तुम्हाला मिळताना परत तीच नोट नाही मिळणार. तुमच्या घरात ठेवा, तुमच्या पैशात ठेवा. आणि मी तर म्हणतो, हो काका, इथून पुढं देताना बारीक बारीक नोट द्या. म्हणजे काय होईल, ही जास्त खर्चायला जायची नाही. विनोदाचा भाग सोडून द्या. तुमचं जे प्रेम आहे त्यांच्यावर, जे प्रेम आहे त्या प्रेमाचं मोल त्यांना जरूर देत जा निश्चितपणानं. कारण या लेकरांना शेवटी वात्सल्य आपण नाही देणार तर देणार कोण महाराज? हो, टिवल्यां टवाळ्या करायला तर सगळीच मोकळी आहेत, पण आपणही यांना या वात्सल्यानं घेतलं पाहिजे. म्हणून मला सहज मागाशी आठवलं, बाबांनो याच्यातलं हे जे आहे ना हे ठेवत जा. मला फार मोठी ताकद आहे त्याच्यामध्ये, फार मोठी ताकद आहे जे मी अनुभवलंय. हो, 1980 साली स्वामीजी ज्यावेळेला बदलापूरून आमच्या संस्थेतून निघाले, मी त्यांना रेल्वे स्टेशनला सोडायला गेलो. मला रेल्वेचं तिकीट काढायला सांगितलं. त्यावेळेला फक्त मुंबई बदलापूरचं 5 रुपयाचं तिकीट होतं. हो, आणि त्यावेळेला काहीतरी त्यांनी माझ्याकडे 50 का काहीतरी रुपये जसे दिले होते त्यांनी. आणि मग ते तिकीट काढून दिलं. मी त्यांची बॅगही गाडीत दिली आणि ते बसले, त्यांना जागाही धरून दिली. बॅग बदलापूर गाडी रिटर्न होत होती तिथून, लोकल गाडी. आणि मी उरलेले राहिलेले पैसे द्यायला गेलो. मला स्वामीजी म्हणले, अरे राहू दे, तेवढे तुझ्याजवळ राहू दे म्हटले. हो, आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी स्वामीजींचा ॲक्सिडेंट झाला. स्वामीजी गेले, पण महाराज ते अजूनही 45 जपून येत माझ्याकडे. गुरुप्रसाद आहे महाराज, तो गुरुप्रसाद आहे महाराज. आणि त्याचा परिणाम असा झाला आहे महाराज, याच्याही नंतर सीताराम बाबासारख्यांनी मिळाले असतील. मोरारी बापूंनी आम्हाला कथेला गेलो त्यावेळेला 500-500 रुपये सगळ्यांना दिले होते, सगळ्यांना. याचा कारण माझं एवढं सगळं तुमच्यासाठी सांगितलं बरं काय. म्हणजे ही 15 मिनटं माझ्या 2 तासाच्या कीर्तनातली वाचा धरायची, ही तुमच्यासाठी सांगितलीत मी. हो, कारण हे जे मिळतं महाराज, याला बाकीच्यांना खेचून आणण्याची ताकद आहे. याच्यामध्ये साधनेचा पैसा आहे महाराज. तो काकांकडं आलेला कुठून तरी लॉटरी नाही लागलेली काकांना. हो, हे धर्माचा पैसा आहे हा. आणि त्या धर्माच्या पैशानं धर्मो रक्षेती रक्षित, जसं आपण म्हणतो लोकशाहीची व्याख्या, लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाहीचं राज्य. हा धर्माकडून धर्मासाठी आणि धर्मासाठी दिलेला पैसा, म्हणून तो धर्माचा निधी आहे. म्हणून धर्माची तो मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती आपल्या जीवनामध्ये घ्यायचा. आणि म्हणून पायाळाच्या गुणे पडले ठाऊके, जगा पुंडलिके दाखविले. आणि 1-2 मिनटं सांगतो. हो, ते मोतीराम बाबा आहेत ना, ते मोतीराम बाबांची तिथं मला वाटतं कुठेतरी दगडवाडी का काहीतरी गाव आहे बा, तिथं अलीकडच्या बाजूला आहे तिथं, किंवा मागे काय असेल तर विचारा. मोतीराम बाबांचं गाव तिथं आहे. तिथे आजही महाराज दसऱ्याच्या दिवशी, हे मी जे पाहिलं ते दसऱ्याच्या दिवशी, त्या आंब्याला मोहर नसतो, काहीच नसतं, काहीच नसतं. आंब्याला दसऱ्याच्या दिवशी एकच आंबा येतो. त्यांच्या मोतीराम बाबांच्या समाधीच्या जवळ एकच आंब्याचं झाड आहे, एवढं असं 10-12 फुटाचं झाड आहे. त्याला एकच आंबा येतो. आणि तो आदल्या दिवशी कैरीसुद्धा नसते आणि दुसऱ्या दिवशी आंबासुद्धा नसतो. हे जाऊन बघा आणि त्यांचं दर्शन कधी कधी घेत चला. अशाच आपल्या सिद्ध महापुरुषांच्या त्या जागा आहेत म्हणून. आणि म्हणून अशा ठिकाणी जाऊनसुद्धा, या ठिकाणीसुद्धा येऊनसुद्धा तुकाराम महाराज म्हणतात का माझ्यासारखा जो दुबळा आहे, दुबळा नशिबानं कंगाल आहे, हा सुद्धा या महापुरुषांच्या संगतीमध्ये आला. आणि मी सुद्धा मोकळ्या भाग्यानं नाही गेलो. कपाळा म्हणजे भाग्य. मला काय मिळालं ते शेवट.
कीर्तन सेवा संपली, 5 मिनिटामध्ये कीर्तन संपेल. कोणी जागा सोडायची नाहीये. नसरे लुटिता मागे बहुता जनी जुनाट हे खाणे उघडली सिद्ध महामुनी साधक संपन्न ते हेही जतन केले होते पायाळाच्या गुणे पडले ठाऊके जगापुंड. पायाळू याचा अर्थ भाग्यवंतांच्या माध्यमातून हे बघ आपल्याला मिळालेलं आहे. हे आपल्या जीवनामध्ये ग्रहण करण्याचा, तिथे आपला स्थायी भाव ठेवण्याचा प्रयत्न करत चला. जीवनामध्ये कुठे ना कुठेतरी कोणाची तरी कृपा जीवनामध्ये असावी आणि ही साधू संतांची कृपा असते महाराज, ती जीवनामध्ये घेत चला. अगदी रावजी बाबांपासून पुन्हा मी तुम्हाला सांगेल तर अगदी धर्मनाथ दादांपर्यंत हा सगळा जो काय प्रवाशांचा जो आहे हा एक परमार्थिक ठेवा. ही तुम्हाला आम्हाला मिळालेली भक्तीची खाण आहे, ती आम्ही तिथं लुटण्याचा प्रयत्न, याचा अर्थ ग्रहण करण्याचा. आपण जेवढा आपल्याला त्याच्यातून घेता येईल तेवढा घेण्याचा प्रयत्न करत चला. कारण हे जो दुकान मांडलेलं आहे हे समाजाच्या हिताकरता मांडलेलं आहे आणि त्याच्यातूनच तुमचं तुका म्हणे हित होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. हा त्याच्या पाठीमागचा एक सिद्धांत होता. स्वामी रामतीर्थ तर नेहमी म्हणायचे, देवा एक काम करना, भला है सो भला रहना ना दिल किसी का दुखाना. भला है सो भला रहना ना दिल किसी का दुखाना. अगर है सच्चा दिल तो प्रेम से हरी गुण गाना. भगवंताचं प्रेमानं गाणी गुण गात जास्त, बाकीचं काही नको. आणि दोन्ही बाजू होत्या महाराज. जसं भोलेशंकर कृपा केली तर लंगुटी सुद्धा देणार आणि डोळा उघडला तर जाळून टाकणार. स्वामी रामतीर्थांचं काका महाराज तसंच होतं महाराज. स्वामी रामतीर्थ प्रेमानं जेवढं द्यायचं तेवढं द्यायचे आणि जर कधी रागावले तुकाराम महाराजांसारखे, बस एकदा तर त्यांनी देवाला चॅलेंज केलं होतं. देवाला, भगवान तुम्हारे द्वारे पर एक फिरियाद करता है, भगवान तुम्हारे द्वारे पर एक फिरियाद करता है, मत करो ऐसे पापियों को पैदा जो दुनिया को बर्बाद करता है. या आम्ही कीर्तनातूनच सुधरीत बसायचं का? त्याच्यापेक्षा ती जन्माला घालत नको जात जाऊस. हो. आणि म्हणून पुनश्च एकदा आपल्याला सगळ्यांना धन्यवाद. मलाही या ठिकाणी येण्याचा योग आला. बऱ्याच दिवसापासून येण्याचा संकल्पही होता. अनेक वेळेला अनेक कारणांपासून इथपर्यंत येताही आलं नाही. आदरणीय काकांची गाठ होत होती, धर्मनाथदादांची भेट होत होती आणि त्याही माध्यमातून, परंतु इथपर्यंत येण्याकरता एवढा दिवसाचा कालावधी गेला असेल. परंतु आज निश्चितपणानं तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा, आलिया कपाळा थोडे बहु. आज महापुरुषांचे दर्शन आपल्या सगळ्यांचं दर्शन निमित्तानं झालं. गायक वादक तुम्हाला शतशः शेकडो नाही कितीतरी तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजेत. तुमची ही साधना या सर्व महापुरुषांच्या माध्यमातून अशीच वृद्धिंगत हो आणि जीवनामध्ये ती निष्कलंक प्रकारची हो. नाही तर कलाकार भरपूर आहेत महाराज, परंतु नंतर आपल्या साधनेलाही कुठेतरी गालबोट लागत जातं. या महापुरुषांच्या छायेखाली राहा. जीवनाचा प्रवास आपला चांगल्या विचारांच्या माध्यमातून करा. जेवढं करता येईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करत चला. जेवढं समाजाला देता येईल तेवढं चांगलं देण्याचा प्रयत्न करत चला आणि समाजाकडून सुद्धा काही घेता येईल तेवढं चांगलं घेण्याचा प्रयत्न करा. जिंदगी गुजर गई जब जीने का ढंग आया, क्षमा बुझ गई तब मैफिलने रंग लाया. नंतर रंग येऊन उपयोगाचा नाही आहे. आणि म्हणून महाराजांचे प्रमाणे कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी अधिक न बोलता झालेली सेवा माऊलीच्या पांडुरंगाच्या तुकोबरायांच्या, रावजी बाबांपासून तर अगदी काका महाराज धर्मराज दादांच्या सर्वांना समर्पित करतो. माऊलीच्या तुकोबरायांच्या पांडुरंगाच्या चरणी, गुरुवरे स्वामींच्या चरणी मी या ठिकाणी समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम देतो. चाल घ्यायची आहे का?